बायकांमुळे अनेक पुरुषांचं करिअर उद्ध्वस्त झालेलं आपण पाहिलं असेल, परंतु एखाद्या बंधुबाबामुळे पहिल्यांदाच एका महिलेचं अस्तित्व संपुष्टात येते की काय असं वाटू लागलंय. महत्वाचं पद रुपाली चाकणकर यांच्याकडून गेले, मात्र त्यांचं अस्तित्व एवढंही कमजोर नाही. त्या कमबॅक करतील असंही वाटतंय, कारण दोन्हीही गोष्टी आहेत. एकतर त्यांचं करिअर संपुष्टात येईल असंही वाटतंय, कारण त्यांचा पक्ष आता किती भरारी घेणार, आणि त्यानंतर मग असंही वाटतंय की रुपाली चाकणकर यांचा राजकारणामधला जो अनुभव आहे, जे त्यांचं भाषण कौशल्य आहे, या सगळ्या गोष्टीतून त्या इतरही पक्षात जाऊन त्यांचं अस्तित्व पुन्हा नव्याने उभारू शकतात. परंतु अशोक खरात सोबत असलेली त्यांची जी ओळख आहे किंवा त्यांची जी इमेज झालेली होती, यातून त्यांना खूप सारं नुकसान सहन करावं लागत आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपद सुद्धा त्यांना सोडावं लागतं की काय, असं आता परिस्थिती निर्माण झाली आहे. महिला आयोगाचं अध्यक्षपद यापूर्वीच गेलेलं असल्यामुळं रुपाली चाकणकर यांना बंधुबाबामुळे खूप सारं नुकसान सहन करावं लागत आहे. लोकांच्या मनातूनही त्यांची प्रतिमा सध्या खराब होत चाललेली आहे, आणि या सगळ्या गोष्टीतून आता रुपाली चाकणकर कसं कमबॅक करतात, की खूप या प्रकरणामध्ये अडकून जातात, हे आता येणाऱ्या काळामध्ये पाहणं गरजेचं आहे.